शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी व सुरळीत आवागमनासाठी प्रशासनाकडून रस्ते मोठे करण्यात आलेत. मात्र रुंद झालेल्या या रस्त्यांवर वाहनांची संख्याही तितकीच झपाट्याने वाढली आहे. विशेषतः दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून 2019च्या नवीन वाहतूक नियमानुसार 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्याची परवानगी नाहीये, तरी देखील शाळकरी मुलांना सर्रास गाड्या दिल्या जात आहेत. यात भर म्हणून तरुण मुले ट्रिपल सीट आणि बेफाम वेगात गाड्या चालवत असल्याचे अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सुभाष रोड, जालना रोड, साठे चौक, बार्शी रोड यासारख्या शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या व वर्दळीच्या ठिकाणी रस्ते मोठे असले तरी रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तीने लावण्यात जाणाऱ्या दुचाकींमुळे वाहतुकीची मात्र प्रचंड कोंडी निर्माण होते. हा अडथळा दूर करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांची गाडी सतत फिरत असते आणि नागरिकांना गाड्या रोडवर पार्किंग करण्यात आलेल्या पट्टीच्या आत लावण्याचे आवाहन करीत असते. मात्र वारंवार सूचना देऊनही नागरिक पट्टी ओलांडून रस्त्यावरच गाड्या पार्क करतात. यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पांढऱ्या पट्टीच्या बाहेर लावलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पण या दंडामुळे सामान्य व्यक्तींच्या खिशाला नाहक झळ लागते. पोलिसांची हे कर्तव्य असले तरी या कारवाईमुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये मात्र वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. दुसरीकडे नागरिकांचे म्हणणे आहे की पिवळ्या पट्टीच्या आत गाड्या लावण्याचे नियम आम्हाला मान्य आहेत, पण शहरात दुचाकींची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की पट्टीच्या आत गाड्या लावायला जागाच उरत नाही, तर आम्ही आमच्या गाड्या लावायच्या कुठे? शहरात पार्किंगची कोणतीही अधिकृत व्यवस्था नसल्याने वाहन उभे कुठे करायचे असा मोठा प्रश्न आता नागरिकांना पडलाय. वाहतूक कोंडीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ प्रशासनाने दंड वसूल करून चालणार नाहीये, तर प्रशासनाने पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा वाहने चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. नगर परिषदेने तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि मोठ्या दुकानांच्या संचालकांनी स्वतःच्या मालकीची किंवा हक्काची पार्किंग व्यवस्था करावी अशी मागणी देखील आता नागरिकांमधून होते. या संपूर्ण परिस्थितीमध्ये वाहतूक पोलिसांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, रात्र असो किंवा ऊन असो, ट्रॅफिक पोलीस मात्र आपले कर्तव्य बजावण्यासाठी दिवसभर रस्त्यावर उभे असतात. नागरिकांच्या बेशिस्तीचा आणि रोषाचा सामना त्यांना करावा लागतोय. काही वेळा नागरिक हुज्जत घालून ट्रॅफिक पोलिसांशी भांडणही करतात. यामुळे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांना सहकार्य करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाच्या टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.